हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. सॉरी बघा कसा अंधार दिसतोय घरात. संध्याकाळचे 6 वाजायला आले आणि मला जायचे दळण ठेवायला. दिवसभर काय कुठला टेक घेतला नाही, मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. आज तर सकाळ सकाळी लाईट गेलेली, ती आलीच नाही. आणि उद्या आहे गावची जत्रा, मग कामं पण होती जरा जास्त. गावची जत्रा म्हणलं की सगळं झालं, मग साफसफाई आली, दळण नीट करायचं. त्यातमध्ये आमचं सुतक होतं, त्या सुतकामुळं तर अजून कामांचा राडा आमच्या. तर आता जायचं आहे दळण ठेवायला आणि दळण नीट करून घेतलंय मी. आभाळ आले, आज दुपारपासून आभाळ आले. ढमू कशी बघती माझी ढमू. आता सगळ्या कोंबड्या गेल्या, एक फक्त राहिली ती जी बकुळीच्या पुढं खाते ती, आणि बारकी बारकी पिल्लं. ही ह्यातली 7 पिल्लं आहेत फक्त, नाही तर सगळ्या कोंबड्या मेल्या. लय नुकसान झालं कोंबड्यांचं. तर 6 वाजलेत, आता दिवस थोडा उशिरा मावळतोय आणि त्याच्यामुळं ना 6 वाजता अंधार पडत नाही. नाही तर थंडीच्या दिवसात 6 वाजता तर दिवस मावळायला जायचा, अंधार पडायचा. तर चला आता दळण बांधून घेते ह्या पिशवीतलं, आम्ही जाऊया. आज तुम्हाला आमची गिरण दाखवते. माझ्या मम्मीच्या गावात आहे, म्हणजे आईच्या इकडे माहेरात. माझ्या इकडं पण आहे एक वस्तीवर, पण ती छोटी चक्की. मग मला कसं डब्याला पीठ द्यायला लागतं ना, सॉरी पीठ नाही चपात्या. आणि मग चांगलं येईल नाही येईल, छोटी चक्कीचा एवढा भरोसा नसतो, कधी चांगलं येतं कधी नाही येत. लाईटच्या व्होल्टेजवर पण असतं, कमी व्होल्टेज कधी जास्त व्होल्टेज असतं लाईटिंगला. मग पीठ कधी खराब झालं आपलं तर एवढ्या मोठ्या पिठाचं नुकसान करायचं. आणि तसं तर नुकसान नाही होत, गावाला गुरंढोरं आहेत दारात खायला घालायला, पण माणसांना कसं द्यायचं? खराब चपात्या आल्यावर डबा कसा द्यायचा? ते 4 माणसं असतात जेवायला त्यांच्यासोबत. म्हणून मग मी इथं दळण नाही टाकत, मी माझ्या आईच्या इकडेच टाकते. इथली चक्की जी झाली ती आताच झाली नवीनच. काय म्हणतोय रे, काय म्हणतोय? तर चला, लाईट आली, लाईट आली, लाईट आली. मोटर चालू झाली, कुटी मशीन चालू झाली. आता मोबाईल घरातच ठेवते. मला वाटलं होतं खरं तर माहेरातलं दाखवावं. बघू 10 मिनटंच असती, थोडा वेळ 10 मिनटं चार्जिंग करून घेते लाईटला, ही मोबाईलला, आणि नंतर मग जाऊया आपण दळण ठेवायला. लाईटीला लय घाबरून खायला लागते, काय सांगायचं तुम्हाला. लय कंडिशन खराब आहे लाईटची. तर चला बाय, भेटू नंतर चार्जिंगला फोन लावून. तर मंडळी, रोज 10 मिनटं असणारी लाईट आज 20 मिनटं थांबली, अजून पण गेलीच नाही. पण मला दळण ठेवायला जाण्याशिवाय पर्याय नाही आज, कारण उद्या जत्रा आहे. पुरणपोळीला गव्हाचं पीठ लागेल. आणि काय गेली तर गेली लाईट, आता काय करावं मग. राहिली तर लावीला आल्यावर चार्जिंगला, नाही राहिली तर गेली तर गेली, मग काय करायचं. तर चला ही दळण बांधून घेते. पहिलं बांधायचं पण तसंच ठेवलं, पळाली होते तशीच. मग अशी पटकन गेली असते. आता शेरू आलाय, शेरू तर लय वैताग देतो बाबा. पुढंच जाऊन उभं राहिले, त्याला बरोबर समजतं कुठंतरी निघाली म्हणून. शेरू इकडे या. त्याला आता बाथरूम मध्ये कोणते. या इकडे, चल बाथरूम मध्ये जा, चल. चल ये इकडे, जा बाथरूम मध्ये लवकर, चल चल शेरू, चल ये चल. गाडी चालवून देत नाही, गाडीला आडवा उभा राहतो येऊन. खाटवर येऊन बसला. बाथरूम मध्ये जायचं त्याचं मन नव्हतं, आता खाटवरच बांधते. येडवाकडं व्हायना बांधलं ना की मग तो समजून जातो की मला बांधले, आता मला जायचं नाही कुठं. आणि जर नाही ना बांधलं तर पळतो गाडीच्या पाठीमागं. येऊ नको बाबू, बरं का, इथंच बसून राहा बरं का. हाताने उशीर झाला, 6:25 झाले. तसं तर चौधरी साहेब जातात बरं का आल्यावर दळण ठेवायला. मोबाईलने हालते काय,
पण ते कधी येणार, दळण कधी ठेवायला जाणार, आणि उशीर झाल्यावर मग तर देत पण नाहीत दळून. मला उद्याचं लय गरजेचं आहे माझं पिठास भेटणं मला उद्या. साड्या कालच्या धुतलेल्या, काही कपडे घड्या घातलेत, काही राहिलेत अजून घालायची. लय गोंधळ कामांचा एकट्या माणसाच्या मागं. उठून लोळत आली साडी. सगळीकडे कपडेच झालेत अंगणात. तर चला आता गाडी काढते आणि जाऊ आपण. तुम्हाला आमची चक्की दाखवते पिठाची. काय ना, गाडीला स्टँड असायला पाहिजे होतं, ते मोबाईल लावायचं. माझ्याकडे नाही आहे. ते असतं ना तर रोडच सगळा दाखवला असता तुम्हाला, पण माझ्याकडे नाही ना ते. तर आता मला मोबाईल ठेवायला लागतंय, कारण आपल्याला बाबा हात सोडून पण गाडी चालवायला येत नाही. म्हणून मग मोबाईल ठेवून जायला लागते. मोबाईल गाडीच्या डिकीत ठेवणार आणि दळण घेऊन जाणार. तर मंडळी, ही आहे हे माझं बाहेर. आणि एकदम गाव त्या बाजूला राहते तिकडं, आणि इकडं गावाच्या टोकाला, गावाच्या ह्या टोकाला चक्की पिठाची. तर चला आता चक्कीत पीठ नेऊन ठेवते, दळण नेऊन ठेवते. दळून ठेवा बरं का, गहू आहेत उद्या लागायचे. तर चलो. बघितली का गिरण आणि गिरणीवाले नाही बाबा दाखवले. म्हणतील बाहेरात येऊन पण व्हिडिओ बनवते. आणि हा आहे आमच्या इथला खडकेवाडी फाटा. तर इकडे आमच्या गावाकडे जायचं रोड आहे बरं का, इकडे. आणि इकडे हा फाटा. तर तिकडे एक हॉटेल आहे, किराणा दुकान आहे, अजून काय आहे, सलून आहे वाटतं. हा सलूनच आहे. इकडे एक हॉटेल आहे, इकडे खताचं दुकान आहे, आणि पलीकडे गॅरेज आहे, आणि एक पार्लर झालेले सुंदर. तर माझे इकडे आलेले पार्सल, मी आली पार्सल घ्यायला. थांबलोय आपण पार्सल घेण्यासाठी. शुभम पार्सल दे ना. बघते ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे म्हणलं माझा. तुझ्याकडे नाही कॅमेरा, माझ्याकडे. त्यांचं काहीतरी गाड्या वॉश करतोय तो. ही खताचं दुकान. हा नाही ना, ओके. म्हणते पोरांनी पार्सल खोललं, पोरांना वाटलं की त्याचंच आहे. चालेल, काय हरकत नाही. इयरफोन मागवलेत मी. काय आहे, मोबाईल ऐकायचं म्हटलं तर मोबाईल हातात घेऊन बसायला लागतं बघत, आणि म्हणून मग मी हे इयरफोन मागवलेत. तर आता भांडं फुटलंच आहे माझं, तर म्हणलं सांगून टाकावं. तर चला घरी गेल्यावर बघूया कसं आहे काय. परत मला अंधारात गाडी चालवायला यायची नाही. नवीन ड्रायव्हर आहे, काय करणार. तर आले मी अंधार पडायच्या आत घरी बरं का. आणि आता हे पार्सल खोलून बघूया. पहिलं शेरूला सोडते माझ्या. तर गाडीचं तुम्ही म्हणाल तर गाडी बळच मी जबरदस्तीने ओढून ताणून शिकली. कधी गाडी शिकायची स्वप्नच बघितले नव्हती. कधी वाटलं नव्हतं मला की मी गाडी शिकेल, किंवा आवड पण नव्हती मला गाडी शिकायची. लहानपणी एक चुटकुला सांगते आता लहानपणीचा. सायकल शिकायची म्हणत होती मी, आणि सायकल शिकताना गेली पोरांच्यामधनं सायकल खेळायला. अगदी लहान, 5वीलाच असेल त्या टायमाला. तर पप्पा ओरडले होते माझे त्या टायमाला, तुला कुठं जायचं आहे म्हणले सायकल शिकून, काय पोरांमधनं धिंगाणा घालती ग, अजिबात जायचं नाही सायकल वेगळं खेळायला. ना पप्पांनी शिकवली ना पोरांमध्ये जाऊन दिलं. मग त्याच्यामुळे मला सायकलच येत नव्हती. तर मग तेव्हापासून डोक्यात फिट झालेलं काय करायचं मला गाडी शिकून. तर आता चौधरी साहेबांच्या नेटाने आणि म्हणजे चौधरी साहेबांच्या जबरदस्तीने आणि पोरांच्या नेटाने मी गाडी शिकली. ह्याचं मला जी गाडी येते ना त्याचं श्रेय पूर्णपणे माझ्या मुलांना आणि चौधरी साहेबांना. जास्त श्रेय चौधरी साहेबांना. कारण काय बोलत होती की
मला ना असं गावाला अडचणी येतात ना की दळण ठेवायला जा, कुठं रेशनिंगचा माल आणायला जा, कुठं रानातून थोडीफार वैरण असेल तर घेऊन ये, काय आणायला जायचं दुकानाला ह्याला म्हणलं तर सगळं वस्ती वस्ती म्हणलं की गावापासून लांबलं मग आम्ही. आणि चौधरी साहेबांना वेळ नाही भेटायचा, मग चौधरी साहेब ओरडायचे की तुला गाडी शिकायला काय झालं, दारात गाडी पण माझी वाट बघत बसती, असं ओरडायचे बरं का मला. तर त्या नेटाने मग मी रागाने गाडी शिकली, पण ती फायद्याची ठरली. आत्ता कुठं गाडी शिकली मी, अजून चालवत चालवत येईल मला चांगली, पण मला फक्त ना भीती वाटते गाडीची. का काय माहिती, फक्त गाडीची भीती वाटते म्हणून मी जास्त गाडीच्या नादी लागत नाही. एवढी दरवाज्यात गाडी तरी मी खूप खूप दिवसांनी गाडी चालवते. मी शेतात इथं शेतात जायला आमचे चौधरी साहेब पायी कधी जात नाहीत, पण मी शेतात जायला मी चालत जायचं म्हणजे निवडते, पण मी गाडीवर जायचं निवडत नाही. म्हणजे एवढी मला भीती वाटते, पण असं नडल्या आडल्यावर मला लय उपयोग येते बरं का गाडी. तर असो, आता एकाच हाताने फोडते हे पार्सल. जाऊ दे बाबा, कारण आता स्टँड शोधायचं म्हणलं ना तर स्टँड भेटणार नाही, कारण लाईट गेली. हा चार्जिंगचा बल्ब फक्त बाहेरचा एक बल्ब पेटतोय, घरातले बोर्ड दोन्ही पण जळलेत. काल नाही परवाच्या दिवशी ना व्होल्टेज जास्त आलं लाईटीचं, अचानक लाईट आल्यावर, आणि बोर्डच जळून गेलेत. तर घरातले बल्बच चालू नाहीत आणि लाईट गेली. हा चार्जिंगचा बल्ब आहे बाहेरचाच तेवढा चालू आहे. बघा वस्तीवर सगळीकडे अंधार आहे, कोणाच्याचकडे लाईट नाही. चांदमामा आलाय उगवून. झाले खोलायचं, थोडंसं राहिले, ॲडजस्ट करा, नाहीतर म्हणाल काय ही वळून ताणून ब्लॉग बनवते. बनवायला लागते. ब्लॉग बनवणं माझं म्हणजे मी एक गरजेसाठी जॉबलेस आहे म्हणून मी ब्लॉगिंग निवडलं होतं, पण माझा आता छंद बनून गेलं आहे ब्लॉगिंग. तर खोललेलं ह्याचं प्लास्टिकवरचं. बाबा मोबाईल ठेवायलाच लागते का काय? नाही, जमलं. तर हे आलेलं आहे आपलं ब्लूटूथ. तर आता हे बघते कसं चालतंय काय. मोबाईलला तर चार्जिंग एवढी नाही आहे, पण बघूया लाईट आल्यानंतर अजून येईल 10-15 मिनटासाठी लाईट, तेव्हा मग बघेल चार्जिंग करू कसं चालतंय काय. ह्याला चार्जिंग आहे का नाही ते पण माहीत नाही ना. अरे ह्याला चार्जर पण दिलेलं आहे, हे बघा. असं एक चार्जर माझ्याकडे घरात पण आहे ऑलरेडी. तर ह्याला चार्जिंग आहे वाटतं, लाईट लागते याच्यात. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. मला माहिती आहे तुम्हाला छान ब्लॉग दिले पाहिजेत, पण खूप प्रॉब्लेम आहेत, खरंच खूप प्रॉब्लेम माझे ब्लॉगिंगचे नाही आहेत, प्रॉब्लेम लाईटीचे आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलची चार्जिंग कशी पुरवायची लाईट नसल्यावर खूप टेन्शन असते. आणि मी नेहमी मला तेच गारानं करायचं पण आवडेना झाले, त्याच्यामुळं ना एक दिवस ॲड करून ब्लॉग बनवते. हे बघा ओपन केलेलं आहे पोरांनी, मला वाटते परत पॅक करून ठेवलं का काय माहिती काय केलेलं आहे नक्की. तर असं जे काय असेल ते असेल, तसं नाहीत कधी करत बरं का. माझं नेहमी आलेलं पार्सल सगळं फाट्यावरच असतं आणि नंतर मी जाऊन आणत असते, कारण पार्सलवाले इकडं लांब यायला आतमध्ये नाटकं करून दाखवतात, यायचं कंटाळा करतात यायचा. पण फाट्यावर आपलं पोर आहेत ना सगळे ओळखीचेच आहेत. काय माझं माहेर बी फाट्याच्या पलीकडे माझं माहेर आणि फाट्याच्या इकडं माझं सासर, त्याच्यामुळे सगळे ओळखीचे आहेत. कोणी असं कोणाचं काय नसतंय असं की इकडंच का ठेवलं तिकडंच का ठेवलं. आता मला ना मोबाईल सारखा हातात घेऊन बसायला लागणार नाही, इयरफोन कानात एका घातला ना की टेन्शनच नाही. काय ऐकायचं बघायचं म्हटलं ना हातात मोबाईल घेऊन बसायला लागायचं. एखादा व्हिडिओ प्ले करून ठेवला आणि ऐकलं. मला गाणी वगैरे ऐकायला आवडतात, गवळणी जास्त आवडतात मला, मराठी गवळणी खूप आवडतात. तर बाबा ह्याची चार्जिंग संपली की काय टुंग 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 वाजते. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.